भारतीय जनता पार्टी द्वारा उपराजधानी नागपुर में 11 मई को एक भव्य तिरंगा रैली का आयोजन किया जा रहा है। इस राष्ट्रभक्ति से उत्प्रेरित रैली में राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहित महायुति के तीनों प्रमुख नेता, पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी, साधारण कार्यकर्ता, सभी स्तरों के नेता, विभिन्न क्षेत्रों से नागरिक तथा बड़ी संख्या में पूर्व सैनिक भाग लेंगे। या युद्धामध्ये जे सैनिक भारताचा तिरंगा ध्वज या विश्वामध्ये आणि आपल्या भारतामध्ये भारताला उंची देण्याकरता, भारताला हे जे काही युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये भारत विजयी करण्याकरता, भारताला विजयी करण्याकरता सैनिकाच्या पाठीशी भारताची 140 कोटी जनता आणि महाराष्ट्राची 14 कोटी जनता ही संपूर्ण हिमतीने पाठीशी आहे। या युद्धामध्ये भारतीय सेनेला प्रचंड पाठबळ मिळावं याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचे सर्व माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा आणि आमचे सर्व पक्षाचे, तिन्ही पक्षाचे जे सर्वसाधारण कार्यकर्ते, हा काही भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा हा कार्यक्रम नाही आहे, कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, पण महायुतीमधले आमचे सरकारमधले सर्व मंत्री, महायुतीमधले सर्व आमदार आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या मतदारसंघामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये एक सर्वपक्षीय लोकांना आव्हान करून सर्व समाजातील प्रतिष्ठित, समाजातील सर्व प्रकारचे डॉक्टर्स, वकील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे, NGO मधले, क्रीडा क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आणि खास करून एक सर्व्हिसमॅन या सर्वांना सोबत घेऊन आणि आम्ही सर्वपक्षीय आव्हान करू, सर्वांना सोबत घेऊन महायुतीचे आम्ही सर्व आमदार आणि जनप्रतिनिधी तिरंगा रॅलीचं आम्ही आयोजन करतो आहे। प्रत्येक घरी तिरंगा ध्वज देण्याचंही त्या ठिकाणी आम्ही आयोजन करतो आहे। काही ब्लड डोनेशन कॅम्पचे आम्ही आयोजन करतो आहे आणि या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं पाठबळ हे सैनिकाच्या पाठीशी उभं करण्याचा आमचा हा या ठिकाणी नागरिक म्हणून जी आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे। शेवटी हे भारत पाकिस्तानचे युद्ध आहे आणि भारताचा सर्व समाज, सर्व धर्म, सर्व व्यक्ती हे सेनेच्या पाठीशी उभे करणे हेच त्या ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी नागरिक म्हणून जबाबदारी आहे। ती जबाबदारी आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे। सोबतच देशभक्तीपर काही त्या ठिकाणी कार्यक्रमाची योजना तयार करणे, या ठिकाणी कोणी नागरिक जर त्या ठिकाणी त्या भागात न, कारण शेवटी 4 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असे या युद्धामध्ये काही भीतीचं वातावरण निर्माण झालं, ते लोक जर या ठिकाणी आले त्यांनाही आधार देणे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या युद्धामध्ये या संपूर्ण मोदीजींनी ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री म्हणून जे सैनिकाला पाठबळ त्या ठिकाणी उभं केलं सरकारने, आम्ही सुद्धा आता मोदींच्या मागे आणि आमच्या सैनिकाच्या मागे पाठबळ उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणूनच राज्यभर जवळपास आम्ही जर सर्व लोकप्रतिनिधींनी विचार केला आणि तसं नियोजन केलं तर 2 ते 3 हजार तिरंगा रॅलीज या महाराष्ट्रामध्ये होतील। उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी नागपूरमध्ये तिरंगा रॅली करतायत। सकाळी 8 वाजता आम्ही तिरंगा रॅली सुरू करतो आहे आणि ही रॅली च्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण नागपूरकर, संपूर्ण विदर्भकर या रॅलीच्या माध्यमातून प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा देशाच्या सैनिकाच्या मागे उभी करणार आहोत। मी सुद्धा उद्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहे, पण मी पालकमंत्री म्हणून अमरावतीमध्ये करणार आहे आणि आमचे सर्व पालकमंत्री आणि संपर्क मंत्री हे त्या जिल्ह्यामध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये, उद्याच्या उद्याच आमच्या रॅली नाही आहे, पुढच्या 5 दिवसामध्ये 3000च्या वर रॅली या आमच्या आमदार, आमचे खासदार, आमचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी आयोजित केलेले आहे। काही तालुकास्तरीय आहे, काही विधानसभास्तरीय आहे, काही जिल्हास्तरीय आहे आणि एवढंच नाही तर आम्ही सर्वसाधारण जनतेला आव्हान केलं आहे की तुम्ही आपापल्या भागामध्ये तिरंगा रॅली काढून या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि संपूर्ण देश ऊर्जामय करून प्रचंड ताकद सेनेच्या मागे उभी करा असे आम्ही आवाहन केलं आहे। सर, हिंदी में बताइए, कल तिरंगा रैली जी हो रही है, उसका कैसा नियोजन होगा?
देखिए कि महाराष्ट्र की सभी जनप्रतिनिधि, सभी हमारे पार्टी के लोग भी कहेंगे और सभी समाज में जो प्रतिष्ठित व्यक्तिमत्व है, जो वकील है, डॉक्टर्स है, इन्फ्लुएंसर्स है, अलग अलग क्षेत्र में काम करते हैं, मीडिया में हैं, जो क्षेत्र में जो व्यक्ति जो काम करते हैं, खासकर एक सर्विसमैन है, हमारे प्रशासकीय अधिकारी है, रिटायर्ड अधिकारी है, हम सभी को लेकर, सभी जनता को लेकर आह्वान कर रहे हैं कि एक तिरंगा ये रैली हर जिले में हो जाए, हर तहसील में हो जाए, हर विधानसभा क्षेत्र में हो जाए, हर गांव में हो जाए, हर गांव में तिरंगा घर घर लहराए और पूरा जो ये रैली के माध्यम से हम सारे लोग, पूरी जनता सेना के पीछे हम ताकत से जो उनको मजबूती देने के लिए, क्योंकि जब युद्ध में हमारा सैनिक लड़ता है तो उसको ताकत मिलती है, प्रेरणा मिलती है, ताकत मिलती है, उनको ऊर्जा मिलती है। तो पूरा देश और पूरा महाराष्ट्र इस तिरंगा रैली के माध्यम से हम इस रैलियों का आयोजन हमने किया है। पूरे महाराष्ट्र में 3000 के ऊपर रैलियाँ निकलेगी। ये कोई पॉलिटिकल कार्यक्रम नहीं है। सभी पार्टियों को हमने आह्वान किया है कि आप भी करिए, हम भी करेंगे, तो ताकि सेना के पीछे पूरी ताकत खड़ी हो जाए, एक सर्विसमैन भी आ जाए, तो सभी लोग मिलकर हम मजबूत भारत का निर्माण करने के लिए हम लोग तिरंगा रैली करेंगे। और कल नागपुर में माननीय देवेंद्र फडणवीस जी ये रैली का शुरुआत कर रहे हैं। लॉ कॉलेज चौक से लक्ष्मी भवन चौक तक ये बड़ी रैली होगी और इसमें आप सभी को भी मेरी विनती है कि आप सभी लोग इस रैली के, माननीय मुख्यमंत्री जी जो तिरंगा रैली कर रहे हैं, आप भी सम्मिलित होइए और आप भी इसमें आमंत्रित है। बहुत बहुत धन्यवाद।